नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी 11:15 वाजता सुरुवात करते. घरातले सर्व कामं आवरून झाले. गुड्याची शाळा होती आणि दादा तर क्लासला जातो. आणि पहिले तसंच होतं, माझं सर्व कामं आवरून मग स्वयंपाक करायची. पण पोरं शाळेत जाताना त्याच्यामुळं मग मला पटकन स्वयंपाक करावा लागतो. साहेबांची पण ड्युटी राहते आणि मुलांचे पण टिफिन जातं. मग माझ्याकरता काय मग नंतर स्वयंपाक करायचा बुवा. आणि रविवार राहिला तर सर्वजणी घरी राहिले, मग सर्व कामं आवरून निवरून मग मी स्वयंपाकाला लागते. तर स्वयंपाकमध्ये मी बनवते मसाल्याची वांग्याची भाजी, भाकरी, भात आणि आपले राहतील पापड. तर स्वयंपाक होत आलेला आहे माझा, दाखवते. मस्त आता मसाल्याची वांग्याची भाजी बनवते आणि तरी बघा किती छान सुटली मसाल्याला. इकडे 2 भाकरी, इकडे 2 भाकरी बनवून घेतलेल्या आहे. हे बघा, इकडे लावलाय भात. आणि गुड्याची 7:30 11:30 पर्यंत शाळा राहते, तर ती लवकर येऊन जाईल, म्हणजे 11:15 तर येऊन जाईल माझी गुड्या राणी. तर त्याच्यामुळं म्हटलं पहिले पटकन स्वयंपाक करून घेते, आल्या आल्या लगेच जेवण मागेन ती. तर आता बनवते मी भाजी. चला. आणि आज सकाळी सकाळी एवढे कामं आवरले मी तुम्हाला काय सांगू. वरती गेलेली होती, वरती थोड्याशा शेंगा होत्या, परत बाजरी होती, ती बाजरी उन्हाला वाळू घातली. परत वरचा रूम आवरला मी, सर्व कामावरून आवरत आली, झाडू पोचा वगैरे करून आली वरती. आणि मग खालच्या कामांना सुरुवात केली होती. तर खालचे पण सर्व आवरून झालेले. आणि आज मला जायचं आहे उडदाचे पापड करायला. तर मी बाजरीचं पीठ भाजून घेते आपली भाजीला घट्टपणा येण्यासाठी. त्याच्यात थोडंसं बेसन पीठ टाकते. चल. भाजीला बघा किती छान अशी तरी आलेली. हा हा हा. चला. तर आता आम्ही बसतो जेवायला. गुड्या पण आलेली आहे, जेवण करून घेते आणि मग बोलतो तुमच्याशी. 3 वाजता आहे आणि पापडवाल्या मावशींचा फोन आला होता, तर पापड करायला या बुवा असं. फ्रेश झाली आणि आता जाते मी पापड करायला. गुड्याला म्हटलं पाणी वगैरे घेऊन घे, आवाज कमी करा ना. हो साहेब, लाईट वगैरे सर्व माझ्या पोराने. त्याला बोलव खाली, पाय इतका दुखतो. आम्ही खाली अभ्यास करे आता. चला पापड बनवायला, मला पण यायचंय म्हणे. चालेल, हळू चालव. चालून आणलेली आज. दाखव इकडे तोंड माझ्याकडे. पापड होत आहे इकडे. पापड एकदम भारी. हे का ते मुंगाच्या डाळीचे. आमचा नंबर अजून लागला नाही. गुडिया
बिचारी ताई पापड टाकते. मम्मी तू बस आणि मी पापड टाकते. आमचे पापड होत आहे आता. घरी आली. घरी मी 5:30 वाजता येऊन गेली होती आणि परत साड्या घ्यायला कस्टमर आले होते. आत्ता 7 वाजता आहे. पापडं टाकायचे बाकी आहे. झाडांना पाणी टाकलं गेलं. ओटा वगैरे सर्व बाहेरचं धुवून आलेली आहे आणि आत्ता जाते मी वरती पापडं टाकायला. आणि दुपारचे जेवणाचे भांडे कुंडे सर्वच राहिलेले आवरायचं. पण म्हटलं आता पहिले पापडं टाकून येऊ आपण. पाणी पण आलेलं आहे. गुडी आहे आणि मी तिघंजणी म्हटलं पटकन पापडं टाकून येऊ आणि मग उचलायला जाऊ आपण 8 वाजता. चला. आणि ऊन पण नाही आहे ना. कृष्णा फॅन वगैरे बंद करून दरवाजा पॅक कर बेटा. निघ. तुला जातोय का तू दादा? जातोय मग मला आतून दरवाजा लावायला बरं. आणि वरती कुरड्या वगैरे टाकलेले आहे. 2-3 दिवसापासून तर कंटिन्यू पाणी होता त्याच्यामुळं मी बाहेर कुरड्या वगैरे टाकल्या नव्हत्या. मागे फक्त 2 दिवस टाकल्या होत्या पण एवढं काही ऊन नव्हतं. तर मग मी परत आज टाकून दिलेले आहे. त्या पण भरून आणते आणि हे पापड पण टाकून येते. आणि बाहेर माहिती आहे का बाजरी आणि शेंगा पण टाकलेल्या आहे. ते शेंगा बाजरी पण भरून येते. इथं कुरड्या, इकडे बाजरी आणि इकडे शेंगा पूर्ण एका साईडला लावून देते आता. काय घे ना. अजून काही आलं कसं ना भरपूर पापड. गादी आण गादी. काय तुला सुट्ट्या कधी आहेत? अरे सुट्ट्या केव्हा लागणार आहे माहिती मला. तुम्ही काय म्हणता? काय 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 सांग पण काय म्हणजे मी बरोबर गेच केलं का तुझं? बरोबर गेच केलं तू. मी तुला म्हणणार होता व्हिडिओ चालू आहे ना. तिथे एक गंभीर काम करतो. टाकायला काहीच नाही. एअर मेकवर फेक देऊ असं आता घरी मोकळ्या मोकळ्या कुठे
हाय. होय असे कशाला फेकते ग बाई. पप्पा म्हणे खाली आली, सर्व कामं आवरून झाले, कपडे सुद्धा टाकायचे बाकी ते. सकाळी काय झालं माहितीये का, पाणी मशीन लावायला गेली तर पाणीच नव्हतं. पाणी चढवलं आणि दोघी टायमाला मोटर आणि मशीन मी लावत नाही तर मग आहे ना आमचा काय होतं माहिती का, खटका पडून जातो आणि सर्व लाईट बंद होऊन जाते. त्याच्यामुळे ना लावलं नाही आणि थोडं आराम करायला गेली, डोक्यातच राहिलं नाही. तिथून आधी लगेच कपडे वगैरे लावले होते मी नी आणि कपडे वगैरे टाकले. सर्वच कामं म्हणजे जेवढे सकाळी कामं आवडते ना तेवढे कामं सर्व आवरून झाले. आता सुद्धा मला तेवढे कामं आवरावे लागले. स्वयंपाकमध्ये सकाळची भाजी आहे आणि आमचे साहेब म्हणे आता काही थकू नको, पोळ्या वगैरे काही करत बसू नको, फक्त भात लाव. सकाळची एक भाकर आहे आणि भात लावला मी. आता काहीच केलं नाही. भाजी गरम केली, किचन वट्टा वगैरे आवरला आणि इतकी थकून गेलेली ना तुम्हाला काय सांगू. आणि गुड्या माझी वरती आहे, पापडं सांभाळते बिचारी, वरती एकटी आहे. हे आले होते माझ्यासोबत खाली, आम्ही दोघांनी पटापट कामं आवरून घेतले. असं नाही मी एकटीने आवरले, बॉस साहेब बी आवरू लागले मला. तर दोघांनी कामं आवरून घेतले. आत्ता 8:30 होत आहे. कृष्णा गेलेला आहे खेळायला माझा दादा, तर तोही जेवायला बसू. मग आम्ही पहिले पापडं वगैरे भरून मग जेवायला बसणार, कसं मग निवांत राहील. मग मी तर 2 पापडं भरून घेऊन आले होते मी, तर भाजून बसते मी त्या. हो पापड बघा, याच्या अर्थ सुकून गेलेले हे पापड आपले. वरती जाते मी आणि भरून आणते. चल ओ या ना इकडे, खाऊन बघ. काय तर पापड भरायला गेले, पापड ओले होते. खाली आली, गुड्याला पण घेऊन आली. म्हटलं आता पहिले जेवण करून घेऊ आणि मग जाऊ पापड भरायला. तर गुडिया राणीची कोशिंबीर खायची इच्छा होते, तर कोशिंबीर बनव मम्मी. तर आता बघा ते मस्त इतकं घट्ट दही आहे ना, दही घेतलेलं इथं, साखर टाकून हलवून घेते. आणि तिथं आमचे साहेब काकडी, कोथिंबीर, हिरवी मिरची, कांदा असं कट करून देतात. बोलत बसले विचारा खायचं बाकडं होऊन जातं. तू खाणार नाही ना, नवीन देतात नाटक का
पेमेंट करून देईल तुझे पैसे घेऊन गेलो बॅग कापायला घेऊ नका नाही दिलं 5,000 मी पप्पा पेमेंट करून द्या. चला आता आपण बसू जेवायला आणि आमच्याकडे ना कोशिंबीर सर्वांना आवडते. मस्त जेवण करू आणि काय होतं माहिती का जास्त वेळ जर झाला कशी आली गं एकदम टेस्टी झाली सर्वांना आवडते आमच्याकडे. चला या तुम्ही पण खायला. तुम्ही आले का तुम्हाला पण बनवेल. जशी कोशिंबीर नाही बनवला स्वयंपाक बी करणार. ते ना थोडंसं पुसून घेते तर मला जेवण जाणार नाही. पाण्याला जाते पाणी एवढंच कसं म्हणून देते. किचन ओटा पूर्ण धुवावं लागेल मला आज कारण की त्याच्यावरती ना थोडंसं इकडे भाताचं पाणी सांगेल. तर मी खाली आवरत होती तोपर्यंत कृष्ण आणि त्याचे पप्पा पापड भरून आणले त्यांनी. ते म्हणे तू खाली आवर तोपर्यंत आम्ही पापड भरून आणतो. आणि हे बघा 2 डब्बे भरले दिसताय का तुम्हाला. आणि गोळ्या घेतल्या मी इतके पाय दुखताय ना माझे अक्षरशः म्हणजे पाय दुखायच्या गोळ्या घेतल्या. आणि इथे ना थोडीशी कोशिंबीर उरलेली आहे तर ती आता थोड्या वेळाने कृष्णा म्हणे मी खाणार मम्मी तर मग इथंच राहू दिली. पापड भरून आणले त्यांनी. काय रे बेटा गुड्या राणी गेली माझी थकून. हा बघा हा त्यांनी नाशी एक सारखीच इथली ठेवली. तर मग मी काही गेली नाही. ते म्हणे तू नको येऊ आता वरती चढ आणि खाली उतर होतंय ना माझ्याकडनं. म्हणजे इतके पाय दुखताय ना चढणं उतरणं होतच नाही इतके पाय दुखताय माझे. तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते कारण की किती वाजले माहिती का 10 वाजून गेलेले. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. कपडे वगैरे चेंज करते थोडंसं तोंड हातपाय धुवून फ्रेश होते आणि मग झोपते. कारण की सकाळी आता गुड्याची शाळा चालू होऊन गेली. मला टिफिन करायला लवकर उठावं लागतं. तिची शाळा आता 7 वाजता गुड्या इथून घरून चालली जाते. 7:10ची तिची शाळा भरते तर 7 वाजता ती इथून निघून जाते. त्याच्यामुळं लवकर टिफिन करायला उठावं लागतं. 5 वाजताच उठवून देते ती मला. आजसुद्धा तिने 5 वाजताच उठवून दिलेलं आहे. तर आता मला लवकर झोपावं लागेल. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.